पुण्यातील पाटबंधारे विभागाची 150 पेक्षा अधिकची जी जमीन आहे ती सध्या काही सहकारी संस्थांनी विक्रीसाठी काढल्याची सगळी धक्कादायक जो आरोप आहे तो शेतकरी संघटनेचे नेते अमोल नाना तुपे यांनी केला आहे. नाना, थेट तुम्ही सांगा कशा पद्धतीने सगळा भ्रष्टाचार आहे आणि यासाठी आपण काय केला? यामध्ये 1985 साली 30 वर्षाकरता त्यांना भाडे तत्वावर जागा दिली होती. त्यांचा भाडे करारसुद्धा संपलेला आहे 2015 मध्ये. असं असताना या लोकांनी बेकायदेशीर एक ठराव केला. त्या ठरावामध्ये वर्ग 2ची जागा 1 मध्ये हे करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो लेखा परीक्षणाचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये त्यांनी जे काही बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे ते सगळं त्या अहवालामध्ये आलेलं आहे. कसे बिल्डर लोकांना ते प्लॉट हस्तांतर केलेले आहेत, कसे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार त्यांनी केलेला आहे. कारण याच्यामध्ये मोठा घोटाळा लेखा परीक्षणाच्या अहवालामध्ये त्यांचे सर्व आलेला आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल आणि आम्ही शासकीय सर्व संबंधित अधिकाऱ्यांना हे सुद्धा अहवाल दिलेला आहे. तसेच भरपूर कागदपत्रांचे पुरावे सुद्धा दिलेले आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे लवकरात लवकर यांची चौकशी करून यांच्यावरती आम्ही फौजदारी स्वरूपाचे किंवा काय जे असतील ते गुन्हे दाखल करून आम्ही त्यांची चौकशी करू. या सगळ्या गैरव्यवहाराच्या विरोधात तुम्ही सध्या न्यायालयात सुद्धा गेलेला आहात, काय सांगा? आम्ही आत्ता त्यांना लिगली नोटीस दिलेली आहे. तसेच आम्ही संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहे. आत्ता आम्ही हायकोर्टामध्ये नव्याने PIL सुद्धा दाखल करत आहोत. आपण पाहिलं की ही जी मांजरीची जमीन आहे ती जमीन शासनाची आहे, पाटबंधारे विभागाची आहे आणि ही सगळी जमीन जी आहे ती काही सहकारी संस्था आहे त्यांना भाडे करारावरती शासनानं दिलं होतं. खरं तर 30 वर्षाचा हा सगळा करार होता. 30 वर्षांतर ही जमीन परत शासनाकडे जमा करणं अपेक्षित होतं, परंतु हे सगळे गृहरचना संस्थावाले जे मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींनी आता ही शासनाची जमीन 150 एकर आता विक्रीसाठी काढल्याचा थेट आरोप जो आहे तो शेतकरी संघटनेचे नेते अमोल नाना तुपे यांनी केलेला आहे. लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.